आज खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईच्या विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली व शिवसेना नेते विजय नाहटा व विजय चौगुले यांच्या समवेत नवी मुंबईच्या तातडीच्या प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा करून नवी मुंबईतील कामे लवकरच सुरू करावीत अशी मागणी केली। आयुक्तांनी आश्वासन देत गंभीर समस्यांची दखल घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। यासोबत खासदार नरेश म्हस्के व शिवसेना नेते विजय नाहटा, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी मॅरेथॉन विजयाबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले। यावेळी खासदार नरेश म्हस्के म्हणाले की नवी मुंबईच्या समस्यांना मी प्राधान्य देणार असून अनेक समस्यांबाबत त्यांनी आज आयुक्तांची भेट घेतली। लवकरच नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येतील। नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न, सिडको असेल, MIDC असेल, नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत। काही अल्प उत्पन्न, अति अल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहेत ती काही पेंडिंग आहेत। काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे, काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे, काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे, काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत। असे बरे कामगारांचे काही विषय आहेत, परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय, असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते। त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला चालना दिली। विजय चौगुले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारणे ही सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं। असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते, नगरसेवकांना जे जरी आता ते माजी असतील तरी त्या विभागात किती लोक काम करत असतात, त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात, दैनंदिन ज्या काही समस्या भेडसावतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली। पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं, त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती, एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्या योग्य आहेत तरी पुनर्विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत। त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ 100 ते 150 विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली। माननीय नाहटा साहेब आणि चौगुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भात पण लवकरात लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं। बघा, पुनर्विकासाला मिळणारा FSI आणि असं असलं की सगळीकडे नवी मुंबईत सगळीकडे विषय असतात, परंतु उगाचच जर बिल्डिंग सुस्थितीत असेल आणि लोकांची जर त्याला आहे त्या बिल्डिंगमध्ये राहण्याची तयारी असेल तर कुणालाही जबरदस्ती करून घराच्या बाहेर काढता येणार नाही। पावसाळ्यामध्ये जर आपण ती बिल्डिंग धोकादायक ठरवली आणि पावसाळ्यात जर धोकादायक नसेल आणि तिला जर कोणाला हाताशी धरून अधिकाऱ्यांना जर ती धोकादायक ठरवली आणि लोकांना बाहेर काढलं तर मानवतेच्या दृष्टीने चुकीचं आहे, तो अन्याय आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमचे स्ट्रक्चरल इंजिनियर त्या ठिकाणी पाठवा, तुम्ही त्याची तपासणी करा की नक्की ही बिल्डिंग धोकादायक आहे का, नाहीतर त्या लोकांवर पावसाळ्यामध्ये अन्याय होईल आणि त्यांनी तो तसा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। उद्धव ठाकरे यांची बुद्धी संकुचित आहे। बाळासाहेब ठाकरे संपूर्ण हिंदुस्थानचे बाप आहेत व आम्ही देखील त्यांना बाप मानतो असे नरेश म्हस्के यांनी सांगितले। हे बघा की उद्धव ठाकरे यांना नेहमीच संकुचित वृत्तीचे म्हणून बोललं जातं आणि काल त्यांनी त्यांची संकुचित वृत्ती दाखवलेली आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने जरी त्यांचे वडील असले तरी आम्ही सर्वजण तरुण वयामध्ये या शिवसेनेत सामील झालो। आम्ही त्यांना वडील मानले, आमचे कुटुंब प्रमुख मानले, आम्ही आमच्या घरचा कर्ता पुरुष त्यांना मानला आणि त्यांच्याकरता कुठल्याही जन आंदोलन असेल, लोकांचे प्रश्न असेल, अन्याय असेल, काँग्रेस राष्ट्रवादी, त्यावेळी राष्ट्रवादी नव्हती पण काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये पण त्यावेळी लोकांनी जीवावर उदार होऊन आपला बाप मानून त्यांच्या शब्दाकरता या शिवसेनेच्या आंदोलनात उडी मारली आणि ते फक्त त्यांचे रक्ताने वडील होते, बाप होते, परंतु लाखो शिवसैनिकांनी त्यांना त्यांचे पिता मानलेले, वडील मानलेले आणि ते बाळासाहेबांना स्वतःचे वडील म्हणून एक बाळासाहेबांच्या त्या कर्तृत्वाबद्दल ते शंका व्यक्त करतात, त्यांचं कर्तृत्व छोटं करतात। त्यामुळे मी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा निषेध करतो की फक्त स्वतःच्या घरापुरतं त्यांना जे बाळासाहेबांना मर्यादित ठेवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सपशेल चुकीचा आहे। बाळासाहेब
अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानातील हिंदुत्ववादी जनतेचे वडील होते, बाप होते. आम्ही सुद्धा त्यांना बाप मानलो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह पंकज बेनवंशी, प्रिया उर्वंचा रिपोर्ट, नवी मुंबई.